मेंढपाळ मंडळींना व्यवसाय करणं खूप कष्टाचं झालेलं आहे. बिबट्याचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. आज याच्या शेतावर उद्या त्याच्या शेतावर मेंढर न्यावी लागतात. अनेकदा वाद होतो. आपल्यासोबत मेंढपाळ दादा आहेत. दादा, व्यवसाय कसा करता? पाठीवर बिराड घेऊन फिरता? कुठलं गाव? किती वर्ष हा व्यवसाय करता? 2 पिढ्यावर 2 पिढ्या. तुमची मुलं काय काम करतात? मुलं बकरा कधी तुम्ही किती भाऊ? मी एकलाच आहे. आता ही किती बकरं आहेत? बकरा आहे 1.5 मग आता एवढं सांभाळताना अडचणी काय काय येतात? बकरांचे आजार, पाऊस पाणी, थंडी, ऊन वारा, पाऊस कसं पाणी कव्हर करता? पाऊस पाणी चालल्यावर असंच रानावत राहावं लागत. रानावत पाहिलं ते आता शेतामध्ये बकरं चालायला जाताना कधी कधी वाद होत असेल, एखाद्याच्या बांधावर गेले, पिकात गेले, मग काय कसा मार्ग काढता? काय पिकात गेले तर असेच तरी शब्द ऐकून आपलं थांबवून घ्यायचं. चुकलं माझं, परत नाही असं होणार. असं होणार नाही, चुकलं आमचे. आता बिबट्याचा त्रास होतो का? बिबट्याचा आता कधी कधी त्रास होतोय ना. बिबट्या पाहिला का? पण मग पाहायला मिळतो पण जरा कुत्री बित्री मोकली तर मग आठवड्यात जातो. एखादा आहे मला एखादा जिथं मारी देतो. आता एवढी मेंढरं सांभाळताना आपल्याला वाडा लावावा लागतो, वाघूर लावावी लागते, कुत्री पाळावी लागतात, त्याच्याबरोबर शेळ्या पण आहे. तर शेळ्यांचं दूध तुम्ही वापरता का मेंढरांचं? शेळ्यांचं वापरतो, मेंढरांचं वापरतो. आरोग्याला चांगलं कुठलं? आरोग्याला शेळ्यांची चांगली. आता मेंढर काय आजारी वगैरे पडतात का? पडाच होत नाही कधी कधी. लंगडी होत्या, ताप येते, सर्दी होते. कसा मार्ग काढता डॉक्टर? आता जी बारकाली कोकरा असतात, कशी किलो विक्री होतात का नगाव विक्री होते? लंगडवत होती. केवढ्याला जातो नग? काय 5,000 जातो, काय 4,000 जातो. आता वर्षभरामध्ये साधारण किती रुपयाचा तुमचा व्यवसाय होतो? मर्दर होऊन होतो 1,00,000-2 लाख रुपये. आता ही तुमची बारकाली बारकाली मुलं आहेत सोबत, मग यांनी सगळे हेच काम कर. हेच काम आता काही बकरा किंवा काय आहे साळ म्हणजे काही पुढे काही आता बकरा. पुढच्या पिढीने काय बकरं सांभाळायची? आता काय आता या असा चाललाय तो चाललाय व्यवसाय अडाण्या मताने. दिवसभर काबाड कष्ट करायचे, संध्याकाळी बिबट्याचं राखण करायचं, झोपायचं कधी? झोप पाहिजे, असंच राखण करावं लागत. थोडी झोप लागली का परत झटकून परत उभं राहायचं. ध्यान करायचं. आता मला सांगा, साप, विंचू, काटा शेतामध्ये भीती वाटत नाही? मग भीती वाटत काय तर आपण मावशींशी बोलूया. मावशी, कशा दिवस काढता? लय हालात काढायचं दिवस. लय हालामध्ये म्हणजे पाऊस आला तरी आज चिखलातच राहावं लागत. परत लोकांच्या बांधावर गेलं तरी लोक बडबड करीत यात, भांडत यात, कुणी रानात चरून द्यायची नाही. लय हाल राहत. तुमचं माहेर कुठे? आमचं माहेर वनकुटा. आता मला सांगा, स्वयंपाक करताना भाजीपाला शेतात काही मिळत नाही, नाही सगळं काय कसं मार्ग करता? विकत आणून खायचं सगळं. शेतात काय नाही. आज या वावरात उद्या त्या वावरात वाडे लावावे लागतात, अडचणी खूप असतात, बिबटे असतो, सामना कसा करतो? सामना काय अनेक बिबट्या असतो, शेतामध्ये तुमची लहान लहान मुलं असतात, मग काळजी कशी घेता? काळजी घ्यायला तर मग काळजी घेऊनच राहावं लागत आहे ना. आता एखाद्याचं लग्न बिग्न गावाला असल्यावर मेंढर कोण सांभाळतोस? एक जणी जायचं, एक जणी थांबून घ्यायचं बकराकडे. तुम्हाला मुलं किती आहेत? 3 आहेत. 1 मुलगी 2 मुलं. शाळेत जातात का? हा 2 मुलं आहेत शाळेत, मुलगा नाही शाळेत. मग आता मुलींना पुढे शाळा शिकवायची का मेंढरच ओळायची? नाही शाळा शिकवायची नाही. शाळा शिकवायची. नाही, आता वर्षभरामध्ये उत्पन्न किती मिळतं? आता उत्पन्न काय तसे जपल्यावर मग भेटत 2-2.5 खंड्या बकर भेटत. कष्ट खूप आहे. कष्ट लय. सकाळी किती वाजता उठता? सकाळी मग 5ला 6ला 7ला उठावं लागत. आता आपण ज्यावेळेस वाडा लावतो, वाघूर लावतो, कधी कधी वाघूर पडते, मेंढर बिचकतात, मग आपले कधी कधी मालक चिडतो, भांडणं होतात, कसे मिटवतात? आता तसेच मिटवायचं, कोणीतरी समजून घ्यायचं.
नाही तर मग भांडणं करायची नाही तर कुणीतरी- भांडण झालं कुणीतरी समजून घ्यायची. ठिकाणी माघार घेतली. हा, माघारी घ्यायची. आता पुढच्या पिढ्यांनी म्हणजे हा व्यवसाय करावा का शिक्षण घ्यावं? तर मग आता वाटतं शिक्षणच शिक्षण घ्यावं. घ्यावं. शिक्षण घ्यावं. तुम्हाला काय वाटतं? मग वाटतं शिक्षण घ्यावं, पण ते झालं पाहिजे ना शिक्षण करेल. शासनाकडून काय अपेक्षा आहे? शासनाकडून पण अपेक्षा आहेत, आमची मुलं शिकली पाहिजे, आमच्या मुलांना नोकऱ्या भेटल्या पाहिजे. आमचा हे लय हालाचा व्यवसाय आहे, तर आम्हाला काहीतरी हे कवर हे करायचं, काहीतरी सूट भेटली पाहिजे. मज वाटत चाऱ्याची व्यवस्था केली. चाराची व्यवस्था केली पाहिजे, असं काहीतरी मज वाटतंय. पण आता तरी त्यातून नाही काय माहिती. आपण पाहतो मेंढपाळांचं जीवन खूप कष्टाचं आहे. दिवसभर काबाड कष्ट करून हा व्यवसाय करायला लागतो. आपल्यासोबत हे बाळ आहे. तर आपण एक बाईशी बोलू. बाई, तुझं काय नाव? बोल. काजल भगवत शाळेत जाते का नाही? हो, कितवीला आहे? 8वीला. तर काय पुढे हाच व्यवसाय करायचा, शाळा शिकून मोठा अधिकारी व्हायचं का काय व्हायचं? शाळा शिकून मोठा अधिकारी. मेंढपाळ मंडळींना खूप काबाड कष्ट करावे लागतात. बरं का? हा व्यवसाय करणं तेवढा सोपा नाही. दिवसभर काबाड कष्ट करायचं. 12 तास 13 तास मेंढर रस्त्याने कोणाच्या वावरामध्ये कुठे जंगलामध्ये चारावी लागतात. दिवसभर माणूस दमतो. संध्याकाळी धरणीवर अंथरून टाकलं की गाढ झोप लागायला हवी, परंतु बिबट्याची भीती असल्यामुळे या लोकांना खूप काबाड कष्ट करावे लागतात. शासनाने यांच्यासाठी काही वनजमीन चाऱ्यासाठी राखीव ठेवायला हवी. या लोकांचं जीवन अतिशय कष्टमय आहे. सरकारने या लोकांसाठी पर्यायी व्यवस्था करायला हवी. या मुलांच्या शिक्षणासाठी वेगळं काही उपाययोजना करता येईल का, तो देखील प्रयोग करायला हवा. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, म्हाळुंगे पटवळ. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.